दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार दिला जाणार असल्याची माहिती मिळते। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याचा पदभार सोपवला जाणार आहे। त्यामुळे शक्यता ज्या प्रकारची वर्तवण्यात आली की मकरंद आबा पाटील किंवा दत्तात्रय भरणे यांच्याकडे खातं दिलं जाणार, मात्र आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार देणार असल्याची माहिती मिळते। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात खाते बदलासंदर्भात मोठी अपडेट आता समोर येते। दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार दिला जाणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, महत्त्वाची अपडेट आहे खरं तर मकरंद आबा पाटील की दत्तात्रय भरणे अशी नावं होती, मात्र आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे। काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते आणि त्यानंतर त्यांचं खातं बदलायचं असा निर्णय कुठेतरी महायुती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झाला। आज अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। अर्थात आपण आधीच सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातं जे आहे ते बदललं जाऊ शकतं। आता त्याचनुसार आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते बदलण्यात येणार आहे आणि माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून दत्ता मामा भरणे यांना देण्यात येणार आहे। तर दत्ता मामा भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं माणिकराव कोकाटे यांना दिलं जाऊ शकतं, ही आपल्याला विश्वसनीय सूत्राने माहिती दिलेली आहे। लवकरच यावर खाते वाटपावर अंतिम निर्णय होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जवळपास सकाळी 1 ते 1.5 तास चर्चा झाली आणि या चर्चेअंती हा निर्णय झाल्याचं आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। आपण जर कारण बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये एक व्हिडिओ खेळताना, रमीचा व्हिडिओ खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यानंतर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 तासाची चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या अजित पवारांनी कान टोचले। यावेळी असं झालं की राजीनामा न घेता त्यांचं खातं बदलण्यासंदर्भातली चर्चा झाली आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांनी पत्र लिहिल्याचं आपल्याला समजतं आहे आणि त्यांचं खातं बदलून त्यांना कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खातं दिलं जाऊ शकतं। कारण अगदी सुशांत, नेमकं राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात चाललं तरी काय असा प्रश्न निर्माण होतो, कारण धनंजय मुंडे यांनी सुद्धा 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। त्या संदर्भात काही घडामोडी घडतायत का? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल कारण ज्यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घ्या, त्यांना मंत्रिपदावर हाकला अशी मागणी अर्थात विरोधकांकडून केली जात असताना याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 वेळा भेट घेतली। सह्याद्रीवर खऱ्या अर्थानं काल ते आले होते। त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो, मात्र तरी देखील एक अशी चर्चा सुरू होती की पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं का यासाठी विचार होतोय का, अशी एक चर्चा सुरू होती। मात्र आपण जर बघितलं असाल तर धनंजय मुंडे यांना एका केसमध्ये दिलासा मिळालाय, मात्र दुसऱ्या केसमध्ये अद्यापही त्यांना दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे त्यांना सध्या तरी मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकणार नाही। मात्र माणिकराव कोकाटे यांच्याबाबत निर्णय जो आहे तो घ्यायचाच होता, कारण महायुती सरकार सारखं बदनाम होत होतं, कारण त्यांची वक्तव्य असतील किंवा त्यांचा विधानसभेमध्ये खेळतानाचा व्हिडिओ जो आहे रमी खेळतानाचा तो व्हायरल झाला। त्यानंतर बदनामी सरकारची होती ती कृषी सारखं महत्वाचं खातं ज्या माणसाकडे आहे त्याचं असं वागणं म्हणजे एक प्रकारे सरकारचाच अपमान आहे अशी भावना जी आहे ती निर्माण झाली होती आणि त्यांनी जे सरकार भिकारी असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यामुळे कुठेतरी सातत्याने त्यांच्याकडून जी वादग्रस्त विधान, वादग्रस्त वर्तन त्यांच्याकडून होत होतं, त्यामुळेच हा निर्णय जो आहे तो घेतल्याचं आपल्याला समजतंय। अर्थात राजीनामा घेतला असता तर महायुती सरकारमधील हा दुसरा राजीनामा असता, कारण याआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता आणि एका वर्षाच्या आत जर 2 राजीनामे झाले तर तो वेगळा मेसेज जाऊ शकतो, हा विचार अर्थात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि त्याचमुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदलण्याचा आता निर्णय झालेला आहे आणि त्यांना कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खातं देण्यात येईल असं देखील आपल्याला कळतंय। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार सोपवला जाणार अशी माहिती आता मिळत आहे। अखेर माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खात्याचा पदभार सोपवला जाण्याची शक्यता आहे।